नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता सावी गिरिजाला म्हणत असते की लॅपटॉप तर मीच तुला शिकवणार. तेव्हा गिरिजा म्हणते, बघ हो, तू जर मला लॅपटॉप चालवायला नाही शिकवलंस ना, तर रुद्र तुझ्यावरतीच रागवतील. कारण त्यांनी तुला ही जबाबदारी दिली आहे ना. तू ही जबाबदारी जर पूर्ण केली नाहीस तर मग रुद्रांना तुला बाबा आता उत्तरं द्यावी लागतील. बघ मग तुझं काय करायचं आहे ते. तेव्हा सावी म्हणते, हो ग हो, मला माहिती आहे. जास्त शहाणपणा करू नकोस, मी शिकवणार आहे तुला. गिरिजा तिच्याबरोबर नीट बोलत असते, पण सावी तिच्याजवळ फारच उद्धटपणे बोलत असते. गिरिजा म्हणत असते, हा लॅपटॉप मी मांडीवरती घेऊ का? तेव्हा इथे सावी म्हणते, हो घे, हा घे. तुला जिथे कम्फर्टेबल असेल ना तिथे ठेव. त्यानंतर इथे आता गिरिजा तिला विचारत असते आणि सावी तिला सांगत असते, पण नीट समजावून काही सांगत नसते. गिरिजाने आता एक लेटर टाईप केलेलं असतं. तेव्हा ती म्हणते, हे बघ कसं केलं मी सावी. तेव्हा सावी म्हणते, हो छान केलेस तू, पण आता ते सेव्ह कर बरं. ती म्हणते, पण सेव्ह कसं करू, मला तर सेव्ह करता येत नाही. ती म्हणते, एंटर दाब ना, एंटर, म्हणजे सेव्ह होईल. खरं तर इथे सावी तिला मुद्दामून सगळं शिकवत नसते. सावी म्हणत असते, गिरिजा कसं असतं ना, इथे गुरु चेल्याला प्रत्येक गोष्ट समजावून सांगत नाही. काही गोष्टी, काही ज्ञान हा राखून ठेवत असतो. तसंच मी तुझ्या बाबतीत केले. तुला एंटर दाबून सेव्ह तर करायला सांगितलं, पण नक्की काय करायचं असतं हे काही मी तुला सांगितलेलं नाही. त्यानंतर इथे रुद्र परत NGOमध्ये आलेला असतो. तेव्हा श्रीमंत म्हणत असतो, अरे दादा, तू परत आलास. तेव्हा रुद्र म्हणत असतो, अरे जे लोक आपल्या संस्थेमध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत ते लोक येणार आहेत ना मीटिंगसाठी, तेव्हा आलोय मी. तेव्हा श्रीमंत म्हणतो, हो का, पण ते लोक आज नाही उद्या येणार आहेत. मग तू आज का आलास? तेव्हा रुद्र म्हणत असतो, अरे मला तर सावीने सांगितलं की ते लोक आज येणार आहेत म्हणून. तेव्हा श्रीमंत म्हणतो, नाही दादा, ते लोक उद्या येणार आहेत. सावीच्या ऐकण्यामध्ये काहीतरी चूक झाली असेल. माझं त्या लोकांबरोबर आत्ताच बोलणं झालं ना, ते लोक उद्या येणार आहेत आपल्या इथे. तेव्हा रुद्र म्हणतो, हो का, बरं ठीक आहे, मी निघतो मग. तेव्हा इथे आता श्रीमंत म्हणत असतो, दादा तू आत्ता आलायस ना, अरे मग परत का जातोयस, थांब ना थोडा वेळ. तेव्हा रुद्र म्हणतो, नाही मी थांबलो असतो, पण मी गिरिजाला लॅपटॉप चालवायला शिकवतोय, त्यामुळे मला जावं लागेल. आता त्या सावीला मी सांगितले, पण मी तिला कशाला ना एकटीला जबाबदारी देऊ, म्हणून मी सुद्धा लवकर जातो आणि त्यांना थोडंसं लॅपटॉप वगैरे शिकवतो. तेव्हा तो म्हणतो, अरे त्या सावीला कशाला सांगायचं दादा, अरे आता चांगली संधी मिळाली आहे ना, तर गिरिजाला नुसतं लॅपटॉप चालवायला शिकू नकोस, तर प्रेमसुद्धा करायला शिकव. संधीचं सोनं कसं करायचं तुला चांगलंच माहिती आहे दादा, बरोबर की नाही? तेव्हा इथे रुद्र म्हणतो, मी लॅपटॉप शिकवतोय फक्त, बाकी काही नाही. त्यानंतर गिरिजा येते आणि वासंतीला म्हणत असते की आई बघा ना, मी किती छान लेटर टाईप केले. खूप वेळ लागला, पण मी स्वतः केले, छान केले ना. तेव्हा वासंती म्हणते, हो का, नाही खरंच तुझी सुरुवात आणि प्रयत्न तर खूपच छान आहेत. तेवढ्यातच इथे आता गिरिजा म्हणत असते की रुद्र आले ना की मी रुद्रला हे लेटर दाखवणार आहे, मी सेव्ह करून ठेवते. त्यानंतर इथे वासंती म्हणत असते, गिरिजा तुला माहिती आहे का, हे कुठेतरी दौऱ्यावरती निघालेत. नक्की कुठे निघाले तुला काही कल्पना आहे का? तेव्हा ती म्हणत असते की आई, मला असं वाटतं की नागेश्वर घोरपडे कुठल्याही दौऱ्यावर निघालेले नाहीत. मगाशी काही शब्द माझ्या कानावरती पडले, तेवढ्यातच तिथे नागेश्वर आलेला असतो. तो म्हणतो, मी दौऱ्यावरती चाललो आहे, गरिबी क्रमांक 1 आणि गरिबी क्रमांक 2. तुम्ही माझ्या विरोधामध्ये काहीही करायला गेलात तर तुम्हाला असं वाटेल की मी इथे नाही आहे, म्हणजे माझं लक्षण असणार आहे. तर इथे कोण असणार आहे माहिती आहे ना, ताईसाहेब आहेत तुमच्यावरती लक्ष ठेवायला, त्यामुळे आम्ही इथे नाहीत म्हणून आमच्या विरोधात काही करायला जाऊ नका. माझं लक्ष नसलं तरी दिदींचं लक्ष आहे हे लक्षात असू द्या. त्यानंतर नागेश्वर गेलेला असतो. वासंती म्हणते, गिरिजा तू मगाशी काय म्हणत होतीस? गिरिजा म्हणते की मला असं वाटतं इथे आबासाहेब कुठल्या दौऱ्यावरती नाही तर देवकी मावशीकडेच चाललेत.
कारण त्यांना कुठल्या तरी वारसाबद्दल माहिती हवी आहे ना. आई, अशी कुठली जागा आहे का जिथे नागेश्वर घोरपडे जाऊ शकतात आणि जिथे कुणीच जात नाही? तेव्हा वासंती म्हणते, हो आहे ना, गावाबाहेर एक घोरपड्यांचं घर आहे, तिथे ते जाऊ शकतात. आणि एक मळ्यामध्ये घर आहे, तिथे जाऊ शकतात, जिथे कुणी सहसा जात नाही. तेव्हा गिरिजा म्हणते, ठीक आहे, आपण माहिती काढण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर सावी उर्वशीला सांगत असते की मी तिला लॅपटॉप चालवायला शिकवले आणि तिने काहीतरी लेटर वगैरे टाईप केले, पण मी तिला सेव्ह कसं करायचं हे सांगितलेलंच नाही आहे. त्यामुळे आता तिची चांगली रुद्रच्या समोर आहे ना नाचक्की करणार आहे. उर्वशी म्हणते, तेच करायचं आता. आता दादासाहेब इथे नाही आहेत ना, मग आपल्याला सतत त्या दोघांच्या मध्ये जाता येईल. एकदा संधी मिळाली, ते दोघेजणच आहेत की घुसायचं मध्ये. तेव्हा सावी म्हणते, तेच करणार आहे मी मावशी, आणि ते तर माझ्या आवडीचं काम आहे. तुला तर माहिती आहे ना, त्या दोघांना एकत्र मी राहूच देणार नाही आहे ते. तेव्हा इथे रुद्र येतो आणि म्हणतो, काय गिरिजा, लॅपटॉप शिकून झालं वाटतं? नाही, लगेच कामाला सुरुवात केलीत म्हणून विचारलं. झालं का आता शिकून? ती म्हणत असते, हो, आजचा माझा लॅपटॉप शिकण्याचा किंवा कम्प्युटर शिकण्याचा खूपच दिवस छान होता. मी ना रुद्र एक लेटर टाईप केले, मी तुम्हाला दाखवत्या, तुम्ही बघा आणि सांगा मी कसं केले. तेव्हा ते लॅपटॉप घेते, ओपन करते. ती म्हणते, फिरतंय आणि मग ती म्हणते, हे बघा, मी इथे आता लेटर टाईप केलेलं आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, कुठे आहे? हे तर सगळं ब्लँक आहे. गिरिजा म्हणते, असं कसं ब्लँक आहे? मी लेटर टाईप केलं होतं, हवं तर आईला विचारा. आई, मी तुम्हाला दाखवलं होतं ना. तेव्हा वासंती म्हणते, हो, तिने लेटर टाईप केलं होतं, तिने मला दाखवलं होतं, पण मी सेव्ह नाही केलं का? तो विचारतो, सेव्ह नाही केलं? गिरिजा म्हणते, मला सावीने सांगितलं होतं सेव्ह करताना एंटर दाबायचं म्हणून, ते चिन्ह आहे ना ते दाबायचं असं सांगितलं होतं. सावीनेच सांगितलं, तसं केलं होतं मी. तेव्हा सावी म्हणते, अगं गिरिजा, मी सांगितलं होतं एंटर दाबायला, पण नंतर तिथे येतं तुम्हाला ही फाईल सेव्ह करायची आहे का, मग तिथं येस किंवा नो येतं. तू काय केलंस? येस केलं की नो केलं सांग बरं. तेव्हा ती म्हणते, हो का, नाही तसं काहीसं आलं होतं, पण मला काही ते कळलं नाही. मी काहीच नाही केलं, मी फक्त एंटर दाबलं. तेव्हा सावी म्हणते, किती मूर्ख असशील गं तू, तुला साधं येस किंवा नो यातला फरक कळत नाही का गं? तेव्हा रुद्र म्हणतं, ठीक आहे सावी, किती बोलशील त्यांना? अगं, एका तासात काही त्यांना सगळंच येणार आहे का? तेव्हा सावी म्हणते, रुद्र प्लीज, अरे मला अर्ध्या तासामध्ये सगळं जमलं होतं. तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते, अहो पण आई, मी तुम्हाला दाखवलं होतं ना, मी टाईप केलं होतं लेटर. तेव्हा इथे सावी म्हणते, रुद्र, मी काय म्हणते, आपल्या NGOच्या कामासाठी मी काही सॉफ्टवेअर डाउनलोड केलेत अकाउंटच्या कामासाठी, तू येतोयस का बघायला? तेव्हा रुद्र म्हणतो, हो चल ना, मी येतो. तेव्हा इथे गिरिजाला कळत असतं की सावीनेच काहीतरी मुद्दामून केले. त्यानंतर इथे गिरिजा आणि वासंती दोघीजणी किचनमध्ये काम करत असतात आणि इथे सावी आता रुद्रला दाखवत असते तिने कशा पद्धतीने सॉफ्टवेअर डाउनलोड केलेले आहेत आणि ते ऐकवतसुद्धा असते रुद्रला. त्यानंतर रुद्रचा फोन येत असतो. गिरिजा म्हणते, आई, यांचा फोन आला आहे. तेव्हा इथे वासंती म्हणते, जा त्याला देऊ नये फोन. तेव्हा गिरिजा येते आणि दरवाजा नॉक करत असते. तेवढ्यातच तिथे सावीचं लक्ष जातं. रुद्रला डिस्टर्ब होऊ नये यासाठी सावी आता दारामध्ये येऊन उभी राहते आणि म्हणत असते, काय गे, तुला कळत नाही का रुद्र काम करतोय ते, की आम्हाला दोघांना बघून आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतेस? तेव्हा गिरिजा म्हणत असते, एक मिनिट, खरं तर तू आम्हाला दोघांना सतत डिस्टर्ब करत असतेस, जे की तू नाही केलं पाहिजे. आम्ही नवरा बायको आहोत ना म्हणून, पण तू सारखं करत असतेस. तसं मी काहीही केलेलं नाही आहे. हा रुद्रचा फोन बघ, फोन वाजतोय म्हणून त्यांना फक्त द्यायला आली, धर त्यांना फोन दे. तेव्हा रुद्र इथे आता तो कामामध्ये असतो. तेव्हा इथे सावी म्हणत असते, हे बघ, फोन वगैरे काही नको, तो कामात आहे, त्याला डिस्टर्ब होईल. तू एक काम कर ना, पुन्हा जर फोन आला तर म्हणा नंतर करा म्हणून, कळलं का? जा नंतर करायला सांग जा. तेव्हा इथे गिरिजा आता खाली येते. सावी काही तिला रुद्रला फोन देऊ देत नाही. तेव्हा पुन्हा फोन येतो. तेव्हा इथे सावी फोन उचलते आणि म्हणते, हॅलो, कोण बोलतं आहे? तर इथे रुद्र प्रताप घोरपडे आहेत का? मला त्यांच्याशी बोलायचं आहे, मी बँकेमधून बोलतो आहे.
तेव्हा सावी म्हणते, हे बघा ते जरा कामामध्ये बिझी आहेत, तुम्ही नंतर फोन कराल का? तेव्हा तो म्हणतो, तुम्ही कोण बोलताय? तेव्हा गिरिजा म्हणत असते की मी त्यांची बायको बोलते, गिरिजा घोरपडे. ते म्हणतात की हे बघा बँकेतून फोन केला आहे, महत्त्वाचं काम आहे. त्यांनी लोन घेतलं होतं ना काही कर्ज देण्यासाठी. त्यांना जेव्हा मागच्या वेळेला अरेस्ट झाली होती तेव्हा त्यांनी काही लोन घेतलं होतं आणि जर ते नाही फेडलं ना तर तुमच्या नवऱ्याला अरेस्ट होईल हा. तेव्हा एक काम करा, आता जो ओ टी पी आला आहे ना तो लवकरात लवकर द्या. 4 अंकी ओ टी पी असेल बघा. तेव्हा ती म्हणते, दादा अहो मला हे ओ टी पी वगैरे काही नाही कळत हो. तुम्ही एक काम करा ना, 5 मिनिटांनी फोन करा, मी त्यांनाच फोन नेऊन देते. तेव्हा दादा म्हणतात, काय हो तुम्हाला साधा ओ टी पी सांगता येत नाही का? नवऱ्याला अटक झालेली चालणार आहे वाटतं तुम्हाला. तेव्हा ती म्हणते, नाही नाही दादा असं काही करू नका हो, पण खरंच मला काही नाही जमत यातलं. तेव्हा तो म्हणतो, अहो मॅडम एक काम करा, जसं मी सांगतोय तसं करत जा ना, मेसेजमध्ये जा. तेव्हा ती मेसेजमध्ये जाते आणि तिथे 4 अंकी आता ओ टी पी असतो तो पण सांगते. तेव्हा तिथे ओ टी पी सांगितल्या लगेचच आता फोन बंद करून ठेवलेला असतो. ती म्हणत असते, दादा हो ऐका, रुद्रजवळ तर बोला. तेव्हा इथे वासंतीने तिचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तेवढ्यातच रुद्र येतो आणि म्हणतो, काय झालं गिरिजा? तेव्हा गिरिजा म्हणते, रुद्र अहो बँकेतून फोन आला होता, ते म्हणाले की तुम्हाला अटक वगैरे होणार आहे म्हणून पटापट ओ टी पी सांगा. म्हणून मी ओ टी पी सांगितला होता पण त्यांनी फोनच कट केला. तेव्हा रुद्र म्हणतो, काय तुम्ही हा ओ टी पी सांगितलात का त्यांना? गिरिजा म्हणते, हो. तेव्हा रुद्र म्हणतो, अहो गिरिजा हे काय केलं तुम्ही? हा कॉल आहे ना तो खूप जास्त फ्रॉड होता. म्हणजे ओ टी पी सांगितला की आपल्या अकाउंटला असणारे पैसे ते लोक काढत असतात. त्यामुळे आता त्यांनी तुम्हाला जो कॉल केला आणि तुमच्याकडून ओ टी पी घेतला ना त्यामुळे माझे पैसे त्यांनी काढलेले आहेत. 85,000 रुपयाचा डल्ला मारला आहे त्या लोकांनी, 85,000 रुपयांचा. मी बँकेमध्ये फोन करतो आणि माझं अकाउंट क्लोज करायला सांगतो. तेव्हा सावी म्हणते, काय गं गिरिजा किती मूर्ख आहेस गं तू. तू ओ टी पी असा कुणाला पण सांगशील का? किती नुकसान केलंस तू रुद्राचं, कळते का तुला? तेव्हा गिरिजा म्हणते, मग जेव्हा मी आधी फोन घेऊन आले होते तेव्हा तू रुद्रांना का फोन देऊ दिला नाहीस? कामामध्ये होते तरी फोन दिला असतास तर काय झालं असतं? तेव्हा सावी म्हणते, अच्छा म्हणजे फोन दिला नाही म्हणून तू कुणाला पण ओ टी पी सांगशील का? एवढी साधी अक्कल नाही का गं तुला की कुणाला असा ओ टी पी वगैरे द्यायचा नसतो? आता इतकं 85,000चं नुकसान झालं ना रुद्राचं आणि हे तुझ्यामुळे झालं आहे. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, गिरिजा हे बघा कुणालाही असा ओ टी पी द्यायचं नाही, आपलं नुकसान होत असतं. तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्हाला सांगतोय. आता त्या लोकांनी ओ टी पी जाणून घेतला आणि बघा अकाउंटमधले पैसे काढले. आता मी बँकेमध्ये फोन करून सांगितले आणि आता बँकमध्ये अकाउंटसुद्धा बंद करून ठेवले. तेव्हा इथे अकाउंट क्लोज तर केलेलं असतं पण इथे सावी मात्र काही थांबत नसते. ती नुसती इथे गिरिजाला ब्लेम करत असते की सगळं तुझ्यामुळे झालं, हे सगळं तू केलंस. तेव्हा रुद्र म्हणतो, तुम्ही गप्प बसा ना दोघीजणी. आणि सावी काय गं तुझं, माझे पैसे गेलेत ना, मी काय बोलतोय का त्यांना? मग तू त्यांना काय एवढं बोलतेस सांग ना. तेव्हा गिरिजा म्हणते, नाहीतर काय, आणि चूकसुद्धा हिचीच आहे. मोबाईल द्यायला आले होते तेव्हा म्हणाली की फोन देऊ नकोस म्हणून. तेव्हा सावी म्हणते, अगं गप्प बस तू, तुला ना काही कळतच नाही, मूर्ख कुठली अनाडी कुठली, असं नुसतं तिला बोलत असते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, सावी गप्प बस, किती बोलतेस त्यांना, एवढं बोलायची गरज नाही आहे, पैसे माझे गेलेत, मी काही बोलत नाही, तू काय इतकं बोलतेस? तेव्हा रुद्र म्हणतो, गिरिजा चला पोलीस स्टेशनला चला. तेव्हा गिरिजा म्हणते की रुद्र मी खरंच सांगते, मी काही मुद्दामून केलेलं नाही आहे हो, मला खरंच माहिती नव्हतं. तुम्हाला अरेस्ट झाली होती आणि म्हणून तुम्ही लोन वगैरे घेतला असेल, त्याचा हप्ता वगैरे द्यायचा असेल म्हणून फोन केला होता असं वाटलं मला. तुम्ही मला प्लीज पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. तेव्हा रुद्र म्हणतो, काय मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देतोय? हे काय बोलताय तुम्ही गिरिजा? अहो मी का तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईन? ह्याच्यात तुमची काय चूक आहे? पण आता आपल्याला पोलीस कंप्लेंट तर करावी लागेलच ना. मग तुम्हाला कॉल आला होता, तुम्ही तो रिसीव केला होतात, मग तुम्हाला विचारतील ना नक्की काय बोलणं झालं. त्यासाठी मी तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जातोय. मी काही तुम्हाला अरेस्ट करायला सांगत नाही आहे. काय बोलताय तुम्ही गिरिजा? चला माझ्याबरोबर येत आहे ना? तेव्हा सावी म्हणते, हो मी पण येते तुमच्याबरोबर. तेव्हा रुद्र म्हणतो, नाही नको,
मी आणि गिरिजा मी बाईकवरती जातोय, तू येऊ नकोस. तेव्हा ते दोघे जण गेल्यानंतर वासंती म्हणत असते, सावी एक गोष्ट लक्षात ठेव, रुद्रच्या समोर गिरिजा कशी अनाडी आहे, तिला कसं काहीच येत नाही, हे जे काही दाखवण्याची तुझी धडपड सुरू आहे ना, ते आत्ताच्या आत्ता थांबवा. कारण का देव सगळं बघत असतो. जेव्हा त्याची लाठी पडते ना, तेव्हा आवाजसुद्धा होत नाही, असं आता इथे वासंती म्हणत असते. तर पुढील भागामध्ये इथे आता नागेश्वर घोरपडे खोदून खोदून देवकीला विचारत असतो की वारसदार मुलगी कुठे आहे ते सांग. ती म्हणते मला माहीत नाही, आणि जरी मला माहिती असतं ना तरी तुला कधीच सांगितलं नसतं, ही गोष्ट लक्षात ठेव. तर इथे आता देवकीने उर्वशीबद्दल काहीतरी सांगितलेलं असतं. तेव्हा नागेश्वर घोरपडे उर्वशीला जाब विचारत असतो आणि उर्वशी खोटं बोलत असते, आणि तो सगळा राग ती इथे आता वासंतीवरती काढते. तिला ग्लास फेकून मारते आणि म्हणते, मुलाचं इतकं नुकसान झालं, त्याचं काहीच नाही आहे का तुला? तेव्हा इथे वासंती म्हणते, रुद्र माझा मुलगा आहे, तुमचा नाही. त्याचं भलं बुरं मलाही कळतं. तेव्हा इथे ग्लास फेकून मारल्यानंतर तिथे आता आलेली असते गिरिजा, आणि गिरिजा येऊन तो ग्लास पकडते आणि आपल्या आईला वाचवते.